निराधार रवींद्र बिरारी गेल्या 11 वर्षांपासून निराधार महिला अशा अनेक लोकांना ते ही सेवा देतात। आतापर्यंत 10,000हून अधिक लोकांची सेवा त्यांनी केली आहे आणि हे काम अखंड चालू आहे। या सेवेत अनेकदा वाईट अनुभवही आले, तसेच अशा दिग्गजांनी घेतले। या सेवेला वेगळा आयाम देण्यासाठी रवींद्र यांनी चालत फिरत सलून ही संकल्पना तयार केली, जेणेकरून ही सेवा प्रत्येक व्यक्तीसाठी रस्त्यावर दिली जाईल। रवींद्र बिरारी यांना मी मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करते। प्रथम सर्वांना नमस्कार। माझा मी एक जातीने न्हावी आहे। मला समाजसेवा करायची होती। माझे जे आदर्श आहे बाबा आमटे आणि गाडगे महाराज। लहानपणापासून वाटायचं की आपल्याला समाजामध्ये काहीतरी करायचं आहे, समाजाचं काहीतरी देणं आहे, तर नक्की काय करायचं। तर भांडूप ह्या इथे माझ्या मुंबईमध्ये एक छोटंसं सलून आहे आणि 2012ला एक अशी घटना घडली जे कल्याण स्टेशनला मी पावसाच्या दिवसात मी कल्याण स्टेशनला लोकलचा काही प्रॉब्लेम झाला आणि तिथं मी स्टेशनवर बसलेलो होतो। तर माझ्यासमोर जे 2 लोक होते ज्यांचे खूप केस वाढले आणि दाढी वाढलेली होती, ज्या लोकल स्टेशनला बसलेले होते आणि तिथले जे प्रवासी होते ते अनेक लोक त्यांना बघून कोणी खायला देत होतं, कोणी पैसे देत होतं, परंतु त्यांना असं कोणाला वाटत नसेल की बाबा आपण एखाद्याला न्हाव्याला आणावं किंवा हा माणसाला न्हाव्याकडे घेऊन जावं। त्यांचं काय उदरनिर्वाह म्हणजे भूक लागली असेल किंवा पैसे। तर मी विचार केला की मी 6 दिवस माझ्या दुकानावर काम करतो, एक दिवस सुट्टी असते मला सोमवारी। तर एक दिवस मी माझ्या मनामध्ये ठरवलं आणि निघालो की बघूया आपल्याकडून होतंय काय सेवा। मला पैसे तर द्यायचे नाही आहेत, खायला पण द्यायचं नाही आहे, पण माझ्यामध्ये जी कला आहे, जी आमची पारंपरिक चालत येते केस कापायचं, तर ते मी करू शकतो असं मला वाटलं। आणि एक सोमवारी मी निघालो आणि एका माणसाला विश्वासात घेतलं। त्याला मी बोललो की बाबा मी तुझे केस कापतो। तो प्रथम माझ्याकडे पहिले खालून वरून बघायला लागला की मला लोक पैसे देतात, खायला देतात, चहा देतात, बरेच काही देतात, हा कोण आहे मला विचारणारा, मी तुझे केस कापू का। तर मग त्याला कसा तरी विश्वासात घेऊन मी त्याचे केस कापले, दाढी केली आणि त्याच्यानंतर माझ्याकडे पिशवीत जो असलेला एक आरसा आहे, जो आपण दररोज उठून सकाळी बघतो आपला चेहरा किती सुंदर आहे, त्या व्यक्तीने 3 वर्षापासून स्वतःचा चेहराच बघितला नव्हता। तर त्याला असं वाटलं की हा मी आहे की दुसरा आहे। 15 मिनिटं त्यांनी तो जो आरसा दिला तो देतच नव्हता माझ्याकडे आणि हसत होता। तर मला वाटलं की या आठवड्यातून ही जी एक सेवा केली आपण, तर मी जे 6 दिवस जे पैसे कमवतो माझ्या दुकानात त्याच्यापेक्षा जास्तच मला आनंद आहे या गोष्टी। अशी सुरुवात झाली। त्या सुरुवातामध्ये अनेक असे प्रसंग आलेत। मग जसे चरस गांजा पिणारे सरांनी सांगितलं कसे व्यसनला लहान लहान मुलं, 1.5 लाख मुलं असे आहेत मुंबईमध्ये जे दररोज साधारणतः त्यांची 12 ते 13 वयाचीच अशी मुलं आहेत जे अशा व्यसनाच्या आधी गेलेले, जास्ती करून व्हाईटनरची नशा करतात। 15 ते 13 वर्षाचे मुली आहेत जे आई होऊन जातात, म्हणजे गर्भवती होऊन जातात त्या नशाचा होऊन। अशा पद्धतीचा अनुभव बघायला मिळाला गेल्या 11 वर्षामध्ये। तर ही सेवा करत असताना रिलायन्स जिओ कंपनीच्या टीमने माझ्यावरती सोशल मीडियाच्या माध्यमातून लक्ष केलं आणि माझ्यावरती एक त्यांनी द सोशल बार्बर म्हणून एक डॉक्युमेंटरी बनवली, जिला आत्तापर्यंत 80 लाखपेक्षा जास्ती लोकांनी नवाजलं। आणि 3 वर्षानंतर माझ्या घरी एक काका आले आणि एक वर्तमानपत्र घेऊन आले। माझ्या धर्मपत्नीला दाखवलं की तुझ्या नवऱ्याचं नाव या पेपरात आलेलं आहे। माझी बायको बोलली की माझा नवरा एवढं मोठं काम काय करू शकतो की त्याच्यावर नाव पेपर येतील बाबा। तर ते काका म्हणे नाही खरं झालंय बघ। मग 3 वर्षानंतर माझ्या धर्मपत्नीला कळालं की आज सोमवारी जातो कुठं, आज कळालं मला। तर मी आश्चर्य झालो, म्हटलं काय। बोललो तू त्याला, मला बोलतो की मी येतो जातो आणि येतो, बोलतो आता कळालं मला काय। मग ती रडायला लागली। ती बोलली की ठीक आहे, नाही माझा तुम्हाला ह्या कामाला सपोर्ट आहे, चांगलं आहे, तुम्ही चांगलं करताय आणि आपल्याच कलेमधून तुम्ही कोणाची तरी सेवा करताय।
आणि ॲक्च्युली रविवारी मी जात नाही सन्मान सत्काराला, कारण की माझं आज तुम्हाला माहिती आहे रविवारी म्हणजे जास्ती गर्दी असेल. पण सर जे काम करतायत ते इतकी जबरदस्त काम करतायत सर, की सरला मी नाही म्हणूच शकलो नाही की सर म्हटलं येतो. आणि सरांना मी साधारणतः 11 ते 12 वर्षानंतर भेटतो मला वाटतं सर. एकदा आमची मोल चित्रपटाच्या टायमाला भेट झाली होती आणि सरांनी मला फोन केला की असं असं आहे. तर सरला बोललो काय वार आहे, म्हणे रविवार आहे. म्हटलं ठीक आहे सर, तरी येतो, काय हरकत नाही आहे. परंतु सरांचं जे काम आहे ते अत्यंत जबरदस्त आहे, की खरंच आपल्या घरामध्ये एखादा व्यसनाचा जो माणूस असतो त्याला आपण सांभाळू शकत नाही. आणि इतकं 100पेक्षा जास्ती लोकांना ते सांभाळतायत आणि आत्तापर्यंत बरेच लोक बरे होऊन गेला. त्या हे सोपं काम नाही. आता जे व्यसनाच्या बाहेर गेलेत ते लोक, त्यांचा जीव यांच्यामध्ये राखलाय. म्हणजे तुझ्यात रंगला जीव, तर तसे यांच्यामध्ये त्यांचा जीव राहणार, त्यांच्या आई वडिलांमध्ये पण नाही राहणार. ही सरांनी बाहेर काढणं फार कठीण आहे हो. शोक म्हणजे तुम्हाला म्हटलं ना, आपल्याला जर आपल्याला शोक करायचं एखादा माणसाला बोला मी तुला क्वार्टर पाचतो बाबा, पण खायला नाही देणार. असे समाजामध्ये बरेच लोक आहेत, व्यसनाला जास्ती अधीन करणारे खूप लोक आहेत. पण तुम्हाला सांगणार नाही हे चुकीचं आहे. आणि सरांनी जसं सांगितलं की त्यांच्या धर्मपत्नी किंवा त्यांच्या मुलीला सुद्धा भेटत नाही, आज या माध्यमातून मला माहिती पडलं, त्यांनी म्हणजे सांगितलं. तर सर मला कधी पण माझ्याकडून जे काही सेवा असेल तुमच्या तुमच्या व्यसनमुक्ती केंद्रात, तर वाटलंच तुम्ही दर महिन्याला ते 2 महिन्यातून येईल किंवा 1.5 महिन्यातून येईल. तुमचे जेवढे कुठले लोक असतील त्यांची फ्रीमध्ये मी दाढी आणि केस कापून जाईल. आता आपण बघतोय, फक्त ऐकतोय, हे जे पिक्चर जे काही चाललंय हे चाललंय 10-15 मिनिटात सर्व विसरून जाणार आहे. कारण की आता सोशल मीडियामध्ये इतकं अटकलोय आपण की आपल्याला कळतच नाही रे काय झालं काय करायचंय. हे फक्त आता हे चाललंय म्हणून अरे हा ते हर्षल जोरी जबरदस्त काम करत, अरे बापरे एक नंबर, घरी सर विसरून जाणार सकाळी उठा. हा माझा अनुभव आहे. कारण की मला माझे बरेचसे नावी बंधू आहे ना, अरे आज स्वतःसाठी करतोय, याचं पब्लिसिटीसाठी करतोय, याच्यासाठी करतोय. पण आज 11 वर्षापासून नित्यनेमाने माझी ती सेवा चालू आहे. त्याच्यामध्ये अनेकदा लोकांनी मारलं मला, 7-8 वेळेस तर मारलं मला. आणि कधी कधी मार खाऊन पण माझ्या बायकोला बोलू शकत नव्हतो, कारण की मग ती म्हणते तुम्ही कशाला करताय काम, ती बोलू शकत होती. पण ते असं चाललंय, परमेश्वराची कृपा आहे. आणि जाताना एवढंच सांगतो की कर्म तुम्हाला तिथं पाठवतात. तुमचे जे कर्म असतात, आज सरांना ही जी काही संकल्पना सुचली, त्यांच्या कर्माने त्यांना ती गोष्ट सांगितली की तुम्ही हे करा. जो निवडणारा असतो तो स्वामी असतो, म्हणून भिवू नको, मी तुझा पाठीशी आहे. तर सरांच्या पाठीशी स्वामी समर्थ राहतील. आणि आहेत. धन्यवाद. मला एवढा सन्मान दिल्याबद्दल हर्षलजी आणि तुमच्या सर्व टीमला माझी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.